नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल नवीन गोष्टीवर. तर मित्रांनो, आज आपण बळीराजा शेत व पांधन रस्ते योजना या महत्त्वपूर्ण योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. ही योजना महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. शेतकरी बांधवांचे जीवन सुलभ व्हावे, त्यांच्या मालकीची बाजारात जलद वाहतूक होण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक असतात. याच उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध करून देणे आणि पांधन रस्ते बांधून गाव आणि शेत यांमधील दळणवळण सुलभ करणे, तसेच शेतमालाची वाहतूक जलद आणि सुरक्षित होण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतजमिनीपर्यंत कच्च्या किंवा डांबरी रस्त्याचे बांधकाम करणे, पांधन रस्त्याचे नूतनीकरण किंवा नवीन रस्त्यांची निर्मिती, ओला व कोरड्या हवामानात सुद्धा वाहतूक सुलभ व्हावी यांसाठी रस्त्यांवर मुरुम किंवा काँक्रीटचा वापर. तर जड वाहतूक वाहनांसाठी सक्षम रस्त्यांचे बांधकाम. आता या योजनेसाठी पात्र शेतकरी कोण आहेत? तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा पात्र आहे. शेतकऱ्यांची जमीन गावाच्या हद्दीत किंवा वाडी रस्त्याच्या जवळ असावी. शेतमालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. आता योजनेचा अर्ज हा दोन्ही प्रकारे करता येईल, एक ऑफलाईन आणि दुसरा हा ऑनलाईन. तर ऑनलाईन हा अर्ज आपल्याला सेतूद्वारे करता येईल आणि ऑफलाईन हा अर्ज आपल्याला आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात करता येईल. तर अर्ज करताना खालील कागदपत्रे जसे की शेतजमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र यांसारखे इत्यादी कागदपत्रे लागतील. तर योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर शेतकऱ्यांना रस्ते बांधकामासाठी अनुदान दिले जाते. जलद मंजुरी प्रक्रिया अर्ज केल्यानंतर 30 दिवसात या अर्जाला मंजुरीसुद्धा मिळते. आता जिल्हा पातळीवर देखील ही योजना स्थानिक यंत्रणेद्वारे राबवली जाते. बळीराजा शेत व पांधन रस्ते योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे साधन आहे. यामुळे शेतमालाची जलद वाहतूक, वेळेची बचत आणि चांगला आर्थिक लाभ हा मिळतो. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ जरूर घ्यावा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.